नमस्कार, मी सुवर्णा. बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुरुवात आपण शाळांसंदर्भातल्या बातमीने करूया. राज्यातल्या शाळा आजपासून सुरू झाल्यात. काही जिल्ह्यांमध्ये राज्यात शाळा सुरू झालेल्या आहेत आणि काही जिल्ह्यांमध्ये शाळा अजूनही ऑनलाईनच सुरू आहेत. पूर्व प्राथमिक ते 12वी पर्यंतचे वर्ग कोरोना नियमांचं पालन करून सुरू करण्यात आलेले आहेत. मुंबईसह राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू झाल्यात. काही जिल्ह्यांमध्ये शाळा न सुरू करण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतलाय. अर्थात कारण कोरोना रुग्णवाढीचं आहे. त्यामुळे काही जिल्ह्यातील शाळा सुरू होणार आहेत, काही जिल्ह्यातल्या शाळा तुर्तास बंदच राहणार आहेत. मुख्यमंत्र्यांची संमती मिळाल्यानंतर शिक्षण विभागाने नियमावली जाहीर केली असून शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि पालक काय काळजी घ्यावी याबाबत त्यांना सूचना करताना दिसतात. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया शाळा कुठे सुरू आहेत आणि कुठे सुरू नाही आहेत. सुरुवातीला आपण बघूया शाळा सुरू कुठे कुठे झालेल्या आहेत. मुंबईच्या वेगवेगळ्या भागांमध्ये शाळा सुरू झालेल्या आहेत. तर ठाण्यामध्ये ही शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. नाशिक शहरातल्या सगळ्या शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. लातूर जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा सुरू असणार आहेत. वर्ध्यामध्ये शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. नांदेडमध्ये शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. हे सगळे ते जिल्हे आहेत ती ठिकाणं आहेत जिथे कोरोनाची रुग्णसंख्या तुलनेनं कमी आहे. आता शाळा कुठे बंद आहेत त्यावर नजर टाकतोय नागपूर. उपराजधानी नागपूरचं शहर जिथे शाळा सुरू नाहीत. चंद्रपूरमध्ये ही शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. सिंधुदुर्गात, रायगडात शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. रत्नागिरीमध्ये सुद्धा शाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. सोलापुरामध्ये सुद्धा शाळा बंदच असतील. बुलढाण्यामध्येही शाळा बंदच ठेवण्यात आल्या आणि वाशिममध्ये सुद्धा शाळा बंदच राहतील. हिंगोली, नगर, गोंदिया आणि भंडारा या ठिकाणी शाळा बंद राहतील. या सगळ्या शहरांमध्ये, जिल्ह्यांमध्ये शाळा बंद राहतील. त्यातलं अजून एक नाव म्हणजे पुण्याचं. पुण्यामध्ये सुद्धा पुढचा आठवडाभर तरी शाळा बंदच राहणार आहेत. याची कल्पना उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी कालच दिलेली होती. सुरुवातीला आपण पाहिलं की शाळा कुठे कुठे सुरू आहेत आणि त्यानंतर आपण पाहिलं की शाळा कुठे कुठे बंद राहणार आहेत. ज्या शाळा सुरू झालेल्या आहेत त्यांच्यासाठी काही गोष्टी समोर येत आहेत, म्हणजे नियमांसंदर्भातल्या गोष्टी समोर येत आहेत. शाळा सुरू करण्यासाठीची नियमावली, प्रत्यक्ष उपस्थिती बंधनकारक नाही, कोरोना नियमांचं पालन करायला हवं, सुरक्षा मार्गदर्शन सूचनांचं पालन करायला हवं, शाळा आरोग्य केंद्रांशी संलग्नित कराव्यात, पालकांची संमती आवश्यक आहे, ऑनलाईन शाळा सुरूच ठेवाव्यात, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी शाळेत उपस्थित राहावं. पालकांना पाठवणं कंपल्सरी बिलकुल नाहीये. ज्यांना योग्य वाटतं त्यांनीच पाठवावं. कोणी जास्ती ज्यांना वाटतं रिस्क घेऊ नये त्यांनी घेऊ नये. शाळा उद्यापासून जरी सुरू होत असले तरी शाळेवर आणि पालकांवर आहे की पुढची पावलं कशी टाकायची. एकच प्रयत्न आहे की 700 दिवस शाळा बंद झाल्यानंतर कुठेतरी आपण पुन्हा एकदा त्याला सुरुवात करत आहोत. काही काही जिल्ह्यांनी ठरवलंय की पुढच्या 10 दिवसांनी करायची, कारण तिथे आता पीक येत आहे. आपल्याकडे पीक येऊन गेल्यानंतर आपण हे थोडा एक प्रयोग करत आहोत. अशीच प्रार्थना आहे की सगळे सुखरूप राहावे. नाशिकमधून पुढची बातमी बघूया. नाशिकमध्ये आज पुन्हा एकदा तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली. शहरात आज सकाळी तापमान होतं 6.6 अंश सेल्सिअस. या हंगामातील सर्वात निचांकी तापमानाची नोंद नाशकात झालेली आहे. राज्यातील हवामान बदलांमुळे राज्यात थंडीचा कडाका वाढलाय. मध्य महाराष्ट्रात पारा घसरलाय तर अनेक ठिकाणी धुकं आणि धुळीचं साम्राज्य पसरलेलं होतं. 6.6 अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद नाशिकमध्ये झालेली आहे. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या संपर्कात आहेत. आपण थेट नाशिकला जाऊया. लक्ष्मण, किती थंडी वाजतेय? 6.6 अंश सेल्सिअस तापमान म्हणजे तापमानात खूप मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. काय वातावरण आहे?
खरं तर यंदाच्या हंगामातील ही सर्वात कडाक्याची थंडी म्हणता येईल, कारण 6.6 अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद नाशिक शहरात झालेली आहे. तर 3.5 अंश सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद निफाडमध्ये झालेली आहे. त्यामुळे नाशिक शहराबरोबर ग्रामीण भागामध्ये देखील मोठ्या प्रमाणात थंडीचा कडाका जो आहे तो वाढलेला आहे. त्यामुळे नाशिककरांच्या दैनंदिन जीवनमानावर देखील याचा परिणाम होताना पाहायला मिळतोय. जे नाशिककर सकाळी 6-7 वाजता घरातून बाहेर पडत होते, ते नाशिककर आता 9-9:30 वाजत आलेले आहेत, तरी देखील घरातून बाहेर पडायला तयार नाही. आणि जी वर्दळ सकाळच्या सत्रामध्ये असती ती वर्दळ कुठेतरी कमी झालेली आहे आणि त्याचाच परिणाम आता बाजारपेठांमध्ये देखील पाहायला मिळतोय. खरं तर इतकी कडाक्याची थंडी यंदाच्या हंगामामध्ये नाशिकमध्ये पहिल्यांदाच पडलेली आहे आणि त्यामुळे आता नाशिककरांना थंडीपासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्यांचा सहारा घ्यावा लागतोय आणि शेकोट्या ठिकठिकाणी पेटतानाचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय. आता कुठेतरी सूर्य बाहेर येताना दिसतोय आणि त्यामुळे कुठेतरी थोडी थंडी कमी होतीये, त्यामुळे थोडासा दिलासा मिळतोय. मात्र इतक्या कमी तापमानामुळे नाशिककरांना अक्षरशः गारठल्यासारखंच चित्र जे आहे ते नाशिकमध्ये अनुभवायला मिळतं आहे. जणू काही नाशिकमध्ये काश्मीर सारखा अनुभव नाशिककरांना पाहायला मिळतोय. कारण अगदी बरोबर लक्ष्मण, मात्र आज शाळा सुद्धा सुरू झालेल्या आहेत आणि त्याच वेळेला आजच्या दिवशी कडाक्याची थंडी सुद्धा पडली, तर शाळांच्या आजूबाजूला काय चित्र होतं? नाशिक शहर आणि ग्रामीण भागामधल्या ज्या शाळा आहेत त्या थंडीमुळेच उशिरा सुरू करण्याचा निर्णय ग्रामीण भागामध्ये घेण्यात आलेला आहे. ज्या भागामध्ये थंडीचं प्रमाण अधिक असतं त्या ठिकाणी देखील शाळा सुरू करण्याचा निर्णय जो आहे तो उशिरा करण्यात आलेला आहे. 10 वाजता, 11 वाजता आणि 12 वाजता अशा 3 सत्रांमध्ये या शाळा सुरू होतील. ज्या शाळा सकाळी 7 वाजता सुरू केल्या जात होत्या त्या शाळा आता थंडीमुळेच 10 आणि 11 वाजेच्या सुमारास सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतलेला आहे, शाळा व्यवस्थापनाने घेतलेला आहे. कारण सकाळी जी लहान मुलं थंडीमध्ये शाळेत येतील त्यांना सर्दी किंवा थंडीचा जो कडाका आहे त्याच्यामुळे अधिक त्रास होऊ शकतो अशी ही भीती होती. त्यामुळे या शाळा सुरू करण्याचा जी वेळ आहे त्या देखील बदलण्यात आलेल्या आहे. नक्की लक्ष्मण, तुर्तास धन्यवाद. आपण सविस्तर याविषयी माहिती दिली त्याबद्दल. पण नाशिकमध्ये काय, निफाडमध्ये काय आपण उल्लेख केला त्या ठिकाणी जिथे तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे तिथे आता शेकोट्या पेटायला लागलेल्या दिसत आहेत आणि अक्षरशः हाडं गोठवणारी थंडी नाशिककर सध्या अनुभवत आहेत. पुढे जाऊया. उत्तर भारतामध्ये होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात ही थंडीची लाट आलेली आहे. दुसरीकडे निफाड तालुक्यामध्ये राज्यातील निचांकी 5.5 इतकं तापमान नोंदवलं गेलंय, ज्याचा उल्लेख आता आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ करत होते की निफाडमध्ये 5.5 अंश सेल्सिअस आणि नाशिकमध्ये 6.6 अंश सेल्सिअस इतकी तापमानात घट झाली आहे. आधी झालेला अवकाळी पाऊस, त्यानंतरची गारपीट, आता थंडीचा कडाका, त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झालाय. मनमाडचा पारा 10 तर मालेगावचा पारा 9 अंशांवर गेलाय. त्यामुळे हुडहुडीमुळे जनजीवनही विस्कळीत झालेलं आहे. बबू शेख आमचे प्रतिनिधी, ज्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया. बबू, निफाडमध्ये सुद्धा 5.5 अंश सेल्सिअस तापमान, मनमाडमध्ये सुद्धा प्रचंड गारठा, काय चित्र आहे? सुवर्णा, खरं तर गेल्या 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणात थंडी वाढलेली आहे. थंडीसोबत दाट धुके पण आहे. मनमाड, मालेगाव, येवला, सटाणासह नाशिकच्या ग्रामीण भागात थंडीची जणू लाटच आलेली आहे. त्याच्यामुळे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेलं आहे. सूर्य जो आहे तो चंद्रासारखा दिसतोय, ऊन लवकर पडत नाहीये. त्याच्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी शेकोट्या पेटवू लागलेल्या आहे. सर्वात जास्त हाल होत आहे ते झोपडपट्टीत आणि उघड्यावर राहणाऱ्यांचे. ज्यांच्याकडे काही ओढण्या बिछवण्यासाठी नसल्यामुळे त्यांचे तर प्रचंड हाल होत आहे. आणि या थंडीचा आणि धुक्याचा सर्वात मोठा फटका हा पिकांनाही बसत आहे. गहू असो, हरभरा असो किंवा द्राक्ष बाग असो, यांचे प्रचंड नुकसान होत आहे. द्राक्षमणींना तडे जात असल्यामुळे बागायतदार हवालदिल झालेले ते शेकोट्या पेटून बाग वाचवण्याचा प्रयत्न करतायत. एकूणच जी परिस्थिती आहे ती गंभीर झालेली आहे. थंडी प्रचंड वाढलेली आहे आणि सर्व जे वयोवृद्ध आहे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एकूणच एकीकडे कोरोनाचे पेशंट वाढत असताना दुसरीकडे थंडी आणि धुक्यांमुळे जनजीवन हे विस्कळीत झालेलं आहे. सुवर्णा, नक्की धन्यवाद बब्बू माहिती दिल्याबद्दल. तुम्ही ही जर दृश्य पाहाल, निफाड, मनमाड या सगळ्या परिसरातली ही दृश्य आहेत. दृश्यमानता किती कमी आहे बघा. धुकं अक्षरशः खालपर्यंत उतरले आणि धुरकट सगळ्या धूळ पण दिसते आहे. निफाडचा पारा 5.5 अंश सेल्सिअस, मनमाडमध्ये साधारणपणे 9-10 इतकं तापमान आहे आणि काही क्षणापूर्वी आपण नाशिकचा आढावा घेतला तर 6.6 अंश सेल्सिअस इतकं तापमान आहे. गहू, हरभरा, कांद्याचं नुकसान होऊ शकतं म्हणून मनमाड, निफाडचे सगळे शेतकरी थोडे हवालदिल झालेले आहेत. द्राक्ष बागायतदार सुद्धा संकटात सापडलेला आहे.
भाईंदरमध्ये एका महिला डॉक्टरवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात महिला डॉक्टर गायत्री जयस्वाल गंभीर जखमी झाल्यात. खासगी क्लिनिकमध्ये अनोळखी व्यक्तीनं प्रवेश केला आणि जयस्वाल यांच्यावर हल्ला करत दागिने, मोबाईल आणि रोकड घेऊन तो पसार झालाय. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहेत. अमृतवाणी रोडवरची ही घटना आहे. एका महिला डॉक्टरवर प्राणघातक हल्ला झालेला आहे. तिचे पैसे, दागिने सगळं चोरून नेण्यात आलेलं आहे. ही महिला जखमी झाली आहे. अज्ञातानं हा हल्ला केलाय. ती क्लिनिकमध्ये बसलेली असताना दागदागिने, मोबाईल, पैसे घेऊन हा आरोपी पसार झालेला आहे. तिच्यावर जीवघेणा हल्ला सुद्धा या व्यक्तीनं केलेला आहे. अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल झालाय. पोलीस अधिक चौकशी तपास करत आहेत. मात्र भाईंदर पश्चिमेच्या अमृतवाणी रोडवर हा धक्कादायक प्रकार घडलाय. या महिलेवर उपचार सुरू आहेत. चोरीच्या उद्देशानं या महिला डॉक्टरवर हल्ला करण्यात आलाय अशी प्राथमिक माहिती समोर येते. अज्ञातानं महिलेला गंभीर जखमी केले. तिच्या अंगावरचे दागिने, तिच्याकडे असलेली रोख रक्कम, मोबाईल जप्त करण्यात आला. आमचे प्रतिनिधी विजय देसाई आपल्यासोबत आहेत. विजय, चोरीच्या उद्देशानं हा हल्ला झाला असावा, पण हा जीवघेणा हल्ला केलेला आहे. काही अधिक माहिती पोलिसांकडून मिळाली आहे? पूर्ण एक कालची घटना आहे. काल संध्याकाळच्या सुमारास एक अज्ञात इसम या तिच्या क्लिनिक मध्ये आला आणि तिच्यावरती धारदार शस्त्राने हल्ला केला आणि तिच्याकडे तिचे दागिने होते आणि मोबाईल होता घेऊन तो पसार झालेला आहे. पोलिसांनी आता त्यासाठी पथकं निर्माण केलेली आहे. पथकं रवाना करण्यात आलेले आहे. परंतु हा हल्ला नेमका कोणी केला हे अजून समजलेलं नाही. पोलीस त्याचा तपास करत आहेत. नक्की या महिलेच्या तब्येतीविषयी काही कळू शकले? कारण आता छायाचित्रांमध्ये जे दिसतंय तिच्यावर जीवघेणा हल्ला झालाय, रक्तबंबाळ दिसते ती. तिची तब्येत अजूनही तशीच गंभीर आहे. त्यांच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुद्धा सुरू आहेत. परिस्थिती सुधरेल असं सांगण्यात येत आहे. नक्की, धन्यवाद विजय माहिती दिल्याबद्दल. मुंबईच्या समतानगर भागात चोर समजून एका तरुणाला मारहाण करण्यात आली. 20 ते 25 जणांच्या टोळक्यानं ही मारहाण केली आहे. मारहाणीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मारहाण केल्यानंतर शाहरुखला निर्मल चाळीजवळ हातपाय बांधून सोडण्यात आले. शाहरुख शेख असं तरुणाचं नाव आहे. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेतील आरोपी अद्यापही मोकाट आहेत. तरुणाच्या कुटुंबियांनी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केलंय. आरोपींना लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी होतीये. समतानगर मुंबईतली ही घटना आहे. चोर समजून एका टोळक्याने तरुणाला मारहाण केलेली आहे. तरुणाच्या नातेवाईकांकडून ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलंय. त्याला इतकी मारहाण करण्यात आली की उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झालाय. ही दृश्य त्याला मारहाण करतानाची आपल्याला बघायला मिळतात. त्याचे हातपाय बांधून त्याला टाकून देण्यात आलेलं होतं. पोलीस आयुक्तांच्या कार्यालयासमोर आता या व्यक्तीच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे, कारण त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे. ज्यांनी ही मारहाण केली ते आरोपी अजून मोकाट आहेत. मुंबईच्या समतानगरमध्ये या तरुणाला मारहाण झाली. त्याचं सीसीटीव्ही समोर आलेलं आहे. छोटासा ब्रेक पहा फक्त. न्यूज 18 लोकमत. मायक्रो सर्कल त्रिमूर्ती. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा मोठा दणका. नाशिकमधल्या त्या झाडांना जीवदान. पुलासाठी होणार होती 500 झाडांची कत्तल. पर्यावरण प्रेमींनी राबवली होती मोहीम. आदित्य ठाकरेंकडून न्यूज 18 लोकमतच्या बातमीची दखल. झाडं न तोडण्याच्या प्रशासनाला सूचना. पुलाचं डिझाईन सुद्धा बदलणार. न्यूज 18 लोकमतवर बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी. बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत. देशात गेल्या 24 तासात 3,06,000 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 439 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय अशी माहिती समोर येते आहे. गेल्या 24 तासात 2,43,000 रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. दरम्यान कोरोनाबाधितांची संख्या काही प्रमाणात कमी होतीये, त्यामुळे दिलासा मिळतोय. मात्र रुग्णसंख्या जरी कमी होत असली
तरी नागरिकांनी नियमांचं पालन करण्याचं आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आलं आहे. कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा संसर्ग समूह संसर्गाच्या टप्प्यात आला असल्याची माहिती इन्स्काकॉग यानं प्रसिद्ध केलेली आहे. या कम्युनिटी स्प्रेडमुळे अनेक महानगरांमध्ये रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्याची माहिती इन्स्काकॉगच्या अहवालामध्ये लिहिण्यात आली आहे. या अहवालात ओमायक्रॉनच्या साथीबद्दलची माहिती देण्यात आली आहे. ओमायक्रॉनचा उपप्रकार BA.2 याच्या रुग्णांची संख्या देशात लक्षणीयरित्या वाढती आहे. या अहवालामध्ये ही गोष्ट नमूद करण्यात आली आहे. या समूह संसर्गाचा प्रभाव दिल्ली आणि मुंबईमध्ये अधिक असल्याचं अहवालात सांगण्यात आलं आहे. ओमायक्रॉनचे बहुतेक रुग्ण लक्षणं नसलेले किंवा सौम्य लक्षणं असलेले आहेत. संसर्ग क्षमता अधिक असलेल्या ओमायक्रॉनच्या BA.2 या उपप्रकाराचे अनेक रुग्ण देशात आढळल्याचं या अहवालात म्हटलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघणार आहोत. पुण्यामध्ये हे आंदोलन सुरू आहे. वेगवेगळी वक्तव्य सध्या नाना पटोलेंकडून होत आहेत आणि त्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात येत आहे. आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे आपल्या संपर्कात आहेत. वैभव, काय अधिक माहिती, कुठे सुरू आहे हे आंदोलन? सुवर्ण अलका टॉकीज चौकामध्ये भाजपचं हे आंदोलन सुरू आहे. महत्वाचं म्हणजे नाना पटोले यांनी जे वक्तव्य केलेलं होतं, ज्यांची बायको पळत जाते त्यांना मोदी असं म्हणतात, त्याच्या विरोधात आणि त्याही पूर्वी मोदींना मारण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी जी सतत एकापाठोपाठ एक वक्तव्य त्यांची येत आहेत, या वक्तव्यांचा निषेध म्हणून पुणे शहर भाजपनं आज अलका टॉकीज चौकामध्ये आंदोलन जे ते सुरू केलेलं आहे. नाना पटोले पागल हे अशा घोषणा देत भाजपकडून हे आंदोलन जे ते करण्यात येते. मोदींच्या विरोधात केलेल्या वक्तव्याच्या विरोधामध्ये हे आंदोलन जे ते शहर भाजपच्या वतीनं पुकारण्यात आलेलं होतं आणि गेले 10 मिनिटं घोषणाबाजी हा सगळा परिसर जो आहे तो भाजपच्या कार्यकर्त्यांनी दणानून सोडलाय. सुवर्ण. नक्की वैभव, मात्र खूप मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते. भाजप आक्रमक झालेलं आहे. आता पुण्यामध्ये सुरू झालंय हे सगळं चित्र महाराष्ट्रभरात पसरू शकतं, कारण पहिलं वक्तव्य जेव्हा मोदी गावगुंड आहेत मी त्याच्याविषयी बोललो, अशा प्रकारे जेव्हा ते बोलले होते महाराष्ट्रभर आंदोलन झालं होतं भाजपच्या नेत्या कार्यकर्त्यांकडून. बिलकुल सुवर्ण. राज्यभरी अशाच पद्धतीनं भाजपकडून आंदोलनं केली जातील असं सांगितलं जात आहे. नाना पटोले ज्या पद्धतीनं मोदी यांच्या विरोधामध्ये एकानंतर एक वेगवेगळी वक्तव्य करतायत, या सगळ्याच्या विरोधामध्ये भाजप जी आहे ती नाना पटोलेंच्या विरोधात आक्रमक झाली आहे. यापूर्वी भाजपनं आंदोलन जे ते यापूर्वीच्या वक्तव्याच्या वेळेस केलेलं होतं. आता तातडीनं लगेच काल नाना पटोले बोलल्यानंतर आज लगेच भाजपनं, पुणे शहर भाजपनं त्याच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन केलंय. नक्की वैभव, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल. भाजप आक्रमक झालेली आहे. नाना पटोलेंनी केलेल्या वक्तव्याचा निषेध केला जातोय. महाराष्ट्रभरात आता काय चित्र उमटतं, परिणाम काय उमटतात हे बघणं महत्त्वाचं आहे. मात्र त्याच वेळेला नाना पटोलेंची ही जी वक्तव्य सातत्यानं समोर येत आहेत त्यावर काँग्रेसकडून काही प्रतिक्रिया येते का हेही बघणं महत्त्वाचं आहे. या सगळ्या घडामोडींसह बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. कोरोनाचे नियम पाळायला विसरू नका, कारण रुग्णसंख्या जरी कमी होत असली तरी सुद्धा चिंता नक्कीच वाढलेली आहे ती याकरता, कारण ओमायक्रॉन नंतर सुद्धा वेगवेगळे व्हेरियंट आता समोर येऊ लागलेले आहेत. news18lokmat.com या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक ट्विटरवर फॉलो करा, जेणेकरून सगळे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. पहा फक्त News18 लोकमत.